मच्छी आहे, आपण चांगल्या पद्धतीने वॉश करून घेणार आहे. घाण असते ती स्वच्छ धुवा लागणार आहे. ती घाण ते बाहेर काढून टाकायला लागते, जे पोटातली घाण असते ती. कधी कधी काटे पण लागतात बरं, याच्यावरून ना खपले हे असतात खवले. आपण याच्यामध्ये थोडंसं एकदम सोपी साधी पद्धतीने बनवायची आपली. तांदळाचे पीठ हे आहे, रवा पण हे कलरवालं आहे काश्मीरी. आपण पेस्ट बनवून घेणार आहे टमाटरचा. हे आहे बेसन पीठ, स्वादनुसार मीठ आहे, कांदा मिरची खोबरं आहे. हे सर्व मिश्रण आपल्याला एक सगळं मिक्स करून आपल्याला मच्छी बनवायची. आता हे आपण कांदा फ्राय करण्यासाठी ठेवला आहे. ऑइल घ्यायचं आहे. आता आपण टाकणार आहे खोबरं, ते पण लाल करून घ्यायचं एकदम. हे बघा एकदम बघू शकता तुम्ही, एकदम लाल झालं आहे. टाकून घेणार आहे, ते पण फ्राय करणार आहे. ह्या सर्वांचा आता पेस्ट बनवून घ्यायचा आहे. ते तेलामध्ये फ्राय करायचं आहे. एकदम चांगल्या पद्धतीने फ्राय करून घ्यायचे. आणि गरम मसाला, थोडं धनिया पावडर, गरम मसाला वगैरे किंवा जिरे पावडर हे सगळं मिक्स करून घ्यायचं याच्यामध्ये. बघा किती छान प्रकारे होत आहे. तसं पाणी टाकून कसं ते मसाल्याचं एकदम पेस्ट ग्रेव्ही ना मिक्स होऊन जाते व्यवस्थित, जेणेकरून मसाला जळत नाही. हा आपण जी ग्रेव्ही बनवली ना ती टाकतोय आपण. मच्छी आपण फ्राय करून घेत आहे कालवणसाठी. आता आपण ही मच्छी याच्यामध्ये टाकणार आहे फ्राय केलेली. तर याच्यामध्ये पूर्ण जे मसाला आहे तो याला लावायला पाहिजे मच्छीला कालवणसाठी. करून याच्यात थोडंसं मीठ टाकायचं आहे स्वादनुसार. ही कालवणवाली मच्छी आहे आणि अजून फ्रायवाली बाकी आहे. आता ही मच्छी आपण काढून घेऊ एका बाउलमध्ये. मच्छी तयार झाली, एकदम मस्त लाजवाब. एकदम थोडीशी आपण याच्यामध्ये कोथिंबीर टाकूया, जेणेकरून याचा टेस्ट पण चांगली आहे ना, दिसायला पण छान वाटतं. ही जी मच्छी राहिली आहे आपण हिला फ्राय करणार आहे. पहिले आपण तेल गरम करून घेणार आहे. तांदळाचं पीठ जे आपण 2, आपला रवा जेणेकरून बेसन पीठ हे पण काश्मीरी, चवीनुसार मीठ टाकणार आहे. सगळे मिक्स करून घेणार आहे. थोडीशी हळद मिक्स केली आहे. सगळं असं एक मिक्स केलं. पेस्ट होता ना तो जास्त बनवला गेला, थोडं कमी केलं मी. तेलात फ्राय करायचं असं फ्राय करून. हे बघा चांगल्या पद्धतीने फ्राय होत आली एकदम मस्तपैकी. एकदम खुसखुशीत आणि कुरकुरीत झालेलं आहे. हे पीठ आहे ना एकदम असं घट्ट करून घ्यावं लागतं. बघा कलर मिक्स केला की जास्त लाल होतं. बघा किती छान फ्राय झाली मच्छी फ्राई वाली भी अच्छे से बनाई है. बहुत अच्छे से बनाई है. मुझे तो लग रहा है बहुत अच्छा है, बहुत टेस्टी है. लाइक